Welcome to second part of the novel. Question 5, Section C. Describe how Fix the detective creates problem for Mr. Fogg arresting him for a bank robbery and how Mr. Fogg tries to solve the problem. Detective Fix ने Mr. Fogg, Phileas Fogg याला बँक रॉबरीच्या खाली अटक करण्यासाठी कुठल्या प्रॉब्लेम्स कुठल्या समस्या तयार केल्या आणि मिस्टर फॉगने या समस्येवर कशा प्रकारे मात केली असा आपला हा प्रश्न आहे. बघूया आपण. डिटेक्टिव्ह फिक्स वॉज व्हेरी डिटरमिन्ड अँड लॉ अबाइडिंग इन्स्पेक्टर. ही सस्पेक्टेड दॅट फॉग इज अ पर्सन हु वॉज अ रॉब बँक ऑफ इंग्लंड. As there was resemblance between the robber and Mr. Fogg, Detective Fix was very determined and a law-abiding inspector. Detective Fix जे आहे ते अतिशय खंबीर आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला अटक करायची आहे. त्यांचा निश्चय आहे ते आणि कायद्याचं पालन करणारे असे इन्स्पेक्टर आहेत. त्यांचा संशय आहे ही सस्पेक्टेड दॅट फॉग इज अ पर्सन who was a rob Bank of England as there was a resemblance between the robber and Mr. Fogg. त्यांना संशय आहे की बँक रॉबरी झालेली आहे ज्याने केलेली आहे तो चोर आणि आपला मिस्टर फॉग जो आहे या दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे सारखेपणा आहे असा संशय त्यांच्या मनामध्ये होता. Despite of this he cannot arrest Fogg as he had no warrant, so he was waiting for both proof and arrest warrant. आणि म्हणून त्या ठिकाणी जोपर्यंत अरेस्ट वॉरंट ताब्यात येत नाही तोपर्यंत त्यांनी मिस्टर फॉगला कुठलीही अटक केली नव्हती. पण अटक वॉरंट आला आणि काहीसा पुरावा त्यांच्या हातामध्ये आल्या कारणाने त्यांनी आपल्या फिलियस फॉगला अटक करण्यात आली. Therefore he follows Fogg wherever he goes around the world on his travel. आणि संशय असल्या कारणाने आपल्या डिटेक्टिव्ह फिक्स जे आहेत ते फिलियस फॉगच्या मागावर संपूर्ण जगप्रमाणामध्ये ते मागावर आहेत. त्याच्या मागे ते आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी संशयित म्हणून त्याला पकडावं असा त्यांचा उद्देश आहे. दो मोटिवेटेड बाय एनिमिटी he goes around the world on his travel, though for some extent Fix appears as an antagonist in the novel. जर बरोबर बघितलं तर असं लक्षात येते की हा डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे तो फिलियस फॉग यांचा अँटॅगॉनिस्ट आहे, प्रतिस्पर्धी आहे किंवा शत्रू आहे. इन द नॉवेल हिज विश टू कॅच फॉग इज नॉट ॲट ऑल मोटिवेटेड बाय एनिमिटी. पण कादंबरीमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कुठलंही शत्रुत्व त्यांना बाळगायचं नाहीये. आपल्या फिलियस फॉग बद्दलचं हे आपल्याला कळतं. ॲट ऑल प्लेसेस ही इज प्रोफेशनल इन हिज वर्क. आणि प्रत्येक ठिकाणी आपले डिटेक्टिव्ह फिक्स जे आहे ते अतिशय व्यावसायिक पद्धतीने वागता आहेत आपल्या कामामध्ये. इन द एंड when Fogg and party completely delays Fogg's plan of reaching London on time. In the end when Fogg and party arrived at Liverpool, शेवटी जेव्हा लिव्हरपूलला ते पोहोचलेले आहेत फॉग आणि त्याची जी इतर कंपनी आहे ऑर्डर आहे आणि आपला पासपार्टूट आहे, जेव्हा लिव्हरपूलला पोहोचले फिक्स रिसीव्स अ वॉरंट टू अरेस्ट फॉग. त्यावेळेला त्यांना वॉरंट जे आहे अटक वॉरंट जे आहे ते मिळालेले आहे. ही डज हिज वर्क इमिजिएटली आणि तत्काळ त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. इट कम्प्लिटली डिलेज फॉक्स प्लॅन ऑफ रिचिंग लंडन ऑन टाइम. आणि त्यामुळे फॉक्सचा जो पुढचा प्लॅन होता तो त्यात पूर्णतः त्या ठिकाणी दिरंगाई झालेली आहे, उशीर झालेला आहे. As soon as Fix discovered he has made a mistake, an actual robber who was looked like Fogg is already arrested immediately. He reaches to Fogg and admits that he has made a mistake and releases Fogg. पण ज्या वेळेला डिटेक्टिव्ह फिक्स यांना कळलेलं आहे की ज्याला आपण शोधत होतो त्याच्यामध्ये आणि फिलियस फॉग मध्ये बराचसा सारखेपणा होता आणि फिलियस फॉग हा निर्दोष आहे जेव्हा त्यांना कळतं डिटेक्टिव्ह फिक्स यांना, त्यावेळेला त्यांनी ताबडतोब फॉगला मुक्त केलेला आहे कैदेतून आणि पुढच्या प्रवासाला तो फिलियस फॉग निघालेला आहे. Fogg in anger punches him and Fix does not even retaliate him. जेव्हा फॉग संतापलेला आहे त्याला जेव्हा कळतं की आपल्याला त्या ठिकाणी आता इथून सुटका आपली झालेली आहे त्यावेळेला तो रागाने आपल्या डिटेक्टिव्ह फिक्स यांना रागाने ठोसा मारतो. पण
ते कुठलाही प्रतिकार रिटॅलिएट म्हणजे प्रतिकार करणं, कुठलाही प्रतिकार ते करत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला चुकीमुळे त्या ठिकाणी यांना हे सहन करावं लागलेलं आहे. इन द एंड when Fogg, Passepartout and Order arrive London and wins the bet, Fogg wins only £1,000. That too, he distributes equally between Passepartout and Detective Fix. आणि शेवटी ती पैज जी आहे ती फिलियस फॉगने जिंकलेली आहे. आणि अशा पद्धतीने डिटेक्टिव्ह फिक्सने काहीसं एक प्रकारचं संकट जे आहे, एक प्रकारचा त्रास जो आहे तो आपल्या फिलियस फॉग यांना दिलेला आहे, हे या उत्तरामध्ये आलेला आहे. सेकंड आपला जो प्रश्न आहे, इन व्हॉट वे वॉज मिस्टर फॉक्स फायनल विनिंग द वेगर कनेक्टेड विथ ऑडा. इन व्हॉट वे वॉज मिस्टर फॉक्स फायनल विनिंग द वेगर कनेक्टेड विथ ऑडा. मिस्टर फॉग यांची जे सरते जिंकलेले आहेत त्यांची जी पैज आहे, त्यांची जी बेट आहे, ही ऑडाशी कशा पद्धतीने संबंधित होती. इन व्हॉट वे वॉज मिस्टर फॉक्स फायनल विनिंग द वेगर कनेक्टेड विथ ऑडा. तर त्यांची जी शेवटची जी पैज आहे ते जिंकलेले आहेत त्याचा आणि ऑडाच्या नशिबाचा काही संबंध आहे का ते आपल्याला सांगायचं आहे. बघूया या ठिकाणी आपण. When Fogg and Passepartout were moving from Bombay to Calcutta, Fogg rescues Orla from a dangerous situation where she was going to burn alive on her husband's death with him. जेव्हा फॉग आणि पासपार्टूट हे बॉम्बे ते कलकत्ता त्यांनी प्रवास केला, कलकत्ताला ते पोहोचले. फॉग रेस्क्यूज ऑर्डा फ्रॉम अ डेंजरस सिच्युएशन. फॉगने आपल्या ऑर्डाला त्या धोकेदायक परिस्थितीतून सोडवलेला आहे की ज्या वेळेला when she was going to burn alive on her husband's death with him, ज्या वेळेला तिचे पती जे आहेत ते पती स्वर्गवासी झालेले आहेत आणि सती प्रथेच्या प्रमाणे आपल्या ऑर्डरला त्या ठिकाणी सती जावं लागणार होतं. त्यावेळेला आपल्या फिलियस फॉगने ह्या ऑर्डरला त्या मृत्यूपासून सोडवलेला आहे, सती जाण्यापासून वाचवलेला आहे. ऑल थ्रू हर जर्नी विथ हिम शी इज ग्रेटफुल फॉर सेव्हिंग हर अँड हिज ग्रॅटिट्यूड चेंजेस इनटू लव्ह. आणि प्रत्येक प्रवासाच्या दरम्यान आपली ऑर्डर जी आहे ती अतिशय कृतज्ञ आहे आपल्या या मालकाबद्दल की त्याने तिला वाचवलं होतं आणि तिच्या मनामध्ये एक चांगला भाव आहे आणि ती त्याच्या प्रेमात पण त्या ठिकाणी पडलेली आहे, हे आपल्याला नंतर कळतं. After reaching London, when Fogg feels that he has lost Vegar and he cannot give that promise comfort to Orla, even that time, too, her love for him does not change. Instead, she proposes him for marriage. After reaching London, Londonला जेव्हा ते पोहोचलेले आहेत, when Fogg feels that he has lost Vegar आणि जेव्हा काहीशा चुकीमुळे आपल्याला चुकीमुळे फॉगला कळलं की आपण त्या ठिकाणी ती पैज हरलेलो आहे, he cannot give that promise comfort to Orla. आणि त्याला आता कळून चुकलेलं आहे की जे आपण कबूल केलं होतं आपल्या ऑर्डरला की तुला मी चांगलं एक राहणीमान देऊ शकतो, पण दुर्दैवाने आता पैसा नसल्या कारणाने त्याला हे करता येणार नाहीये, एक चांगलं राहणीमान देता येणार नाहीये ऑर्डरला. Even that time, too, her love for him does not change. Instead, she proposes him for marriage. तरी सुद्धा तिचं त्याच्याबद्दलचं प्रेम जे आहे ते किंचितही कमी झालेलं नाहीये आणि उलट त्या ठिकाणी ती आपल्या फिलियस फॉगला मागणी लग्नासाठी घालते आहे. Fogg also acknowledges his love for her and asks Passepartout to meet a reverend and fix marriage. Fogg उलट त्या ठिकाणी आपलं प्रेम मान्य करतो आहे आणि आपल्या सेवकाला पासपार्टूटला सांगतो आहे की ताबडतोब तू जा आणि पुजारी जो आहे त्याला तू त्या ठिकाणी लग्न लावण्यासाठी त्या ठिकाणी तू सांग, असं तो म्हणतो आहे. बट नेक्स्ट डे वॉज संडे. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी रविवार आहे अँड बीइंग संडे मॅरेज वॉज इम्पॉसिबल. आणि रविवार असल्या कारणाने लग्न हे अशक्य आहे त्या दिवशी. दिस इज वेअर पासपार्टूट रश बॅक टू होम and forcibly takes Fogg to the Reform Club as there was still some time left to win the Vegar. आणि त्या ठिकाणी आपल्या पासपार्टूटला कळलेलं आहे की ऍक्च्युली आजचा दिवस हा शनिवारचा आहे आणि अजून आपण पैज जिंकू शकतो. आणि ताबडतोब त्याने फॉगला ओढलं, रिफॉर्म क्लबला नेलेलं आहे आणि काही मिनिट राहिलेले असताना, काही सेकंद राहिलेले असताना
ही पैज आपल्या फिलियस फॉगने जिंकलेली आहे. हिअर फॉग अंडरस्टँड्स that he was on the wager and this is how his final winning is connected with ऑडा. आणि अशा पद्धतीने कुठेतरी त्याचं जे जिंकणं आहे ते आपल्या ऑडाच्या एकत्रित नशिबाशी संबंधित होतं, कारण ऑडाने मागणी घातली नसते तर कदाचित हे घडू शकलं नसतं असं मिस्टर फिलियस फॉगला वाटतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 5D. Write answers of the following questions in about 50 words. Describe how Sherlock Holmes discovered the connection between Miss Marston receiving precious pearls with Major Sholto. Describe how Sherlock Holmes discovered the connection. कशा पद्धतीने आपल्याला शेरलॉक होम्स हा जो डिटेक्टिव्ह आहे यांनी मिस मॉर्स्टन आणि मेजर शोल्टो यांच्यातलं कनेक्शन जे आहे, मोती देण्यासंदर्भातलं जे कनेक्शन आहे ते कशा पद्धतीने त्यांनी शोधून काढलेलं आहे. When Mary Marston comes to meet Sherlock Holmes and tells him about an anonymous person sending her precious pearls on the same day every year. जेव्हा मेरी मॉर्स्टन जी आहे ती आपल्या शेरलॉक होम्सकडे आली, तिने सांगितलं आपल्या शेरलॉक होम्सला की दरवर्षी तिला एक मोती पत्राच्या माध्यमातून मिळतो आहे. When Mary Marston comes to meet Sherlock Holmes and tells him about an anonymous person, एक अनामिक व्यक्ती तिला तो मोती पाठवत होते हे तिने सांगितलेलं आहे. Anonymous person sending her precious pearls on the same day every year. प्रत्येक वर्षी त्याच दिवशी तिला तो मोती मिळत होता हे तिने सांगितलेलं आहे. She also informs Holmes that along with the pearls she has received a letter requesting her to meet that anonymous person near Lyceum Theatre, London. तिने हे सांगितलं की जो अनामिक व्यक्ती तिला मोती पाठवत होता त्या व्यक्तीने पुन्हा एक पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण आज लिसियम थिएटरमध्ये भेटण्यासाठी त्याने बोलवलेलं आहे. विथ अ टू ट्रस्टेड फ्रेंड, आणि सांगितले आहे की कुठल्याही पोलिसाला न आणता तू 2 विश्वासू व्यक्तींना आणू शकतेस असं तिने शेरलॉक होम्सला सांगितलेलं आहे. द लेटर मेन्शन द इनजस्टिस डन विथ मेरी. त्या पत्रामध्ये असं मेन्शन केलेलं आहे, असं सांगण्यात आलेलं आहे की मेरीवर अन्याय झालेला आहे. Before going to Lyceum Theatre in the evening, Sherlock Holmes had gathered all detailed information about Mary. आणि लिसियम थिएटरला जाण्याच्या आधी संपूर्ण माहिती जी आहे ती शेरलॉक होम्सने मेरीबद्दलची गोळा केली. हर फादर, तिच्या वडिलांसंदर्भातली माहिती असेल, तिच्या संदर्भातली माहिती असेल, मेजर शोल्टो संदर्भातली माहिती असेल, ती त्यांनी पूर्ण माहिती गोळा केली. He informs Dr. Watson that there is some link between Mary receiving pearls and death of Major Sholto. आणि त्याने आपल्या मित्राला सांगितलं डॉक्टर वॅटसन यांना की मेजर शोल्टो यांच्या मृत्यू नंतर हे मोती मिळायला लागलेले आहेत आणि म्हणून मेजर शोल्टो आणि मोती यांचा काहीतरी संबंध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मेजर शोल्टो वॉज मॅरीज फादर, की जे मेजर शोल्टो हे मॅरीचे वडील आहेत, ओनली फ्रेंड इन लंडन. शेरलॉक होम्स had a reason to believe that as Major Sholto's hire knows that Mary has been treated unjustly and he may want to make the things right with her. आणि मेजर शोल्टोचे जे वारस आहेत, 2 मुलं त्याचे वारस आहेत आणि त्या वारसांना त्या ठिकाणी माहिती आहे की मेरीला एक कुठेतरी अन्याय तिला सहन करावा लागतो आहे आणि त्या अन्यायाची भरपाई म्हणून प्रत्येक वर्षी एक मोती तिला आपल्या थॅडस शोल्टोकडून देण्यात आलेला आहे. How does the mystery of Bartholomew's murder lead Holmes to track down Small? बार्थोलोम्यूज जो आहे मेजर शोल्टोचा दुसरा मुलगा आहे, याचा जेव्हा मर्डर त्या ठिकाणी झाला त्या मर्डर नंतर त्या ठिकाणी आपल्या शेरलॉक होम्सला कॅप्टन स्मॉल बद्दल कसं कळलं, कशा पद्धतीने त्याने कॅप्टन स्मॉलला शोधलेलं आहे आणि त्याची मिस्ट्री त्या ठिकाणी उघडकीला आणलेली आहे त्याबद्दलचं वर्णन आपल्याला करायचं आहे. बघूया आपण. When Sherlock Holmes, along with Thaddeus, Mary and Watson, heads to meet Bartholomew at his house. Sherlock Holmes ज्या वेळेला मेरी, वॅटसन आणि थॅडस सोबत बार्थोलोम्यूच्या घरी पोहोचला, म्हणजे हे चारही मेंबर जे आहेत याच्यात शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन हे दोघे डिटेक्टिव्ह आहेत. मेरी जी आहे ती आशिला आहे त्याची, आणि थॅडस हा जो आहे हा मेजर शोल्टो यांचा मोठा मुलगा आहे. दे फाउंड हिम डेड. जेव्हा ते पोहोचले
शेल्टोच्या घरी बार्टलमीच्या घरी पोहोचले, बार्टलमी शेल्टोच्या घरी पोहोचले त्यावेळेला त्यांना असं दिसून आलेलं आहे दे फाउंड हिम डेड. त्यावेळेला त्यांनी बघितलं की बार्टलमी हा मृत्युमुखी पडलेला आहे विथ अ पॉइझन डार्ट स्टक इन हिज नेक. आणि एक बाण जो आहे त्याच्या मानेमध्ये त्या ठिकाणी विषारी बाण जो आहे तो रुतलेला आहे. अँड द ट्रेझर मिसिंग. आणि संपत्ती जी आहे बार्टलमीकडे जी संपत्ती होती, आग्रा ट्रेझर होती, त्या ठिकाणी मिसिंग झालेली आहे. तिला त्या ठिकाणी पळवून नेण्यात आलेले हे त्यांना कळलं. पोलीस वर सस्पेक्टिंग थॅडस ॲज अ मर्डर. पोलिसांचा संशय असा होता की मोठा भाऊ जो आहे थॅडस यानेच तो मर्डर केलेला आहे आपल्या लहान भावाचा संपत्तीसाठी. अँड ॲडिस थिंक व्हेअर ॲज होम्स अराइव्ह्ड ॲट द कन्क्लुजन. परंतु शेरलॉक होम्सच्या मनामध्ये मात्र वेगळा विचार होता. त्याचा निष्कर्ष त्याने असा काढलेला आहे दॅट टू पीपल वेर इन्व्हॉल्व्ड इन दिस मर्डर. दोन लोक ह्या मर्डरमध्ये सहभागी आहेत बार्टलमीच्या. One of them was Jonathan Small, a one-leg man, and other a small his accomplice. दोन लोक कोणते आहेत तर शेरलॉक होम्सच्या मते जोनाथन स्मॉल की जो एक त्याला एकच पाय आहे आणि दुसरा त्याचा एक साथीदार आहे. ह्या दोन लोकांनी बार्टलमीला मारलेला आहे असा निष्कर्ष त्या ठिकाणी आपल्या शेरलॉक होम्सने काढलेला आहे. होम्स ट्रॅक्स देम डाऊन टू अ बोट लँडिंग. आणि होम्सने शेवटी ती जी बोट आहे त्या बोटीपर्यंतचा जो मागोवा आहे तो घेण्यात आलेला आहे त्याच्याकडनं. स्मॉल हॅड हायर्ड अ स्टीम लॉन्च नेम अरोरा टू रन अवे. स्मॉलने भाड्याने एक जहाज अरोरा नावाचं घेतलं होतं पळून जाण्यासाठी. ते पण त्यांनी शोधून काढलं विथ द हेल्प ऑफ डॉग टॉबी अँड स्ट्रीट चिल्ड्रन as well as he disguises himself with and finally in Thames River along with same police officer. परंतु जो टॉबी नावाचा कुत्रा आहे त्या कुत्र्याच्या मदतीने काही रस्त्यावरच्या भटक्या मुलांच्या मदतीने त्यांनी शोधून काढलेला आहे, वेशांतर करून शोधून काढलेला आहे की थेम्स नदीमध्ये आपला कॅप्टन स्मॉल जो आहे आणि त्याच्या साथीदार जो आहे ते खजिना पळून नेण्याच्या बेतामध्ये होते. त्यांनी शोधून काढलं. ही चेजेस द अरोरा. त्यांनी त्या बोटीचा पाठलाग केला अरोरा नावाच्या बोटीचा. while chasing them small attempts to throw a poison dart at Holmes at that time. आणि पाठलाग करत असताना कॅप्टन स्मॉल जो आहे त्याचा जो साथीदार आहे त्याने काही बाण जे आहे विषारी बाण होम्सला मारण्याचा प्रयत्न केला. ॲट दॅट टाइम वॅटसन अँड होम्स कॅप्चर स्मॉल. आणि त्यानंतर ह्या दोघांनी आपल्या कॅप्टन स्मॉलला ताब्यात घेतलं आणि अशा पद्धतीने जो मागोवा आहे तो इथे आलेला आहे.